जय शिवराय मित्रांनो. आता रात्रीचे वाजले आहेत 12:25 आणि आम्ही इथं जोगेश्वरीला आहे आणि आता आपण चालू इथे सप्तशृंगीला. आता बघूया आपण सकाळी किती वाजेला पोहोचू आणि आपल्या 2 बाईक आहेत थांबा दाखवतो. हे बघा आपले 2 बाईक आणि ते चंगू मंगू. चला मग आता आपण निघूया आणि बघूया आता सकाळी आपण किती वाजेपर्यंत पोहोचू. बघा आपली बाईक रेडी झाली आहे. आता आम्ही जस्ट इथे पोहोचलेलो. इथून अर्धा हाफ ॲन आवरच आहे सप्तशृंगी आणि ते पाठचा व्ह्यू बघा काय मस्त आहे. बघा हे थांबलो जरा फोटो काढायला. मस्त व्ह्यू आहे. आता आम्ही इथे सप्तशृंगीला पोहोचलो. इथे तिकडे समोर इकडे बाईक पार्किंग केली ते बघा समोर. आणि बघा आपल्या समोर गड आहे समोर दाखवतो. बघा तिकडे हे रोपवेच आहे तिकडे समोर. तर बघूया आपण तिकीट वगैरे कुठे भेटते वगैरे सर्व. आता इथे लाईन लावली आहे तिकीट काढायला. हे बघा इथे तिकीट काढली आहे 120 रुपीजची. जाऊ आता रोपवेला. ट्रेन आहे इथे कुठेतरी बघा दाखवतो. आपण पण जाऊ आता ह्याच्यामधून. मस्त. आता आपण तिकडनं आलो आहे सर. आता अजिबात गर्दी पण नाही आहे. आता वरती बघूया काय आहे कसं काय आहे ते बघा आपले एक येते खाली. आता आपण जाऊया. आता आपण बसतो ट्रेनमध्ये. हे बघा जागा तर बघा कसं वाटतं ते. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. बघा नॉर्मल दर्शनाची लाईन आहे. आमचं दर्शन घेऊन झालं आहे. आम्ही आता निघतोय. आता परत तुम्हाला दाखवतो व्हिडिओ वगैरे. मस्त एका तासात झालं आमचं दर्शन. चला आता आपण आता परत खाली जाऊ.
हे बघा तिकडून समोरून पायऱ्या आहेत त्या बघा. सेम डिस्टन्स पण होतं, गर्दी जास्त. आता पण 2 मिनिटात खाली हे होती रेल वरती मूर्त्या वगैरे भेटत तिथे. हे बघा ना सकाळी वातावरण कसं होतं ना, आता कसं बघा. सकाळी पुन्हा ढगढग होते पूर्ण वरती, आता पुन्हा क्लिअर आहे. हे पण देवीचंच मंदिर आहे असं बोलत होते. हे बघा हे बघा मन देवीचं मंदिर आहे. हे बघा अजून आता आम्ही ना घोटी टोलच्या इथे आम्ही आता काही वेळात थांबलो होतो. इथून काहीतरी कसारा 25-30 किलोमीटर आहे, अर्धा तास. आणि डायरेक्ट घर आमचं 3 तासावरती इकडनं. आम्ही तिकडनं काहीतरी जेवण निघालेलो 12:30-1 वाजेपर्यंत. चला मग आता हा बघ इथे संपला. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.